पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या 5 राज्याच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. यातील पश्चिम बंगालच्या राज्य विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. या ठिकाणी बिहार, महाराष्ट्र आणि हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती झाली. हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीप्रमाणे या ठिकाणीही पश्चिम बंगालमध्ये TMC आणि BJP यांच्यामध्ये काटेकी टक्कर होती. सुरुवातीला जबरदस्त चुरस या निवडणुकीत दिसून आली. कधी तृणमूल काँग्रेस पुढे तर कधी भाजपा अशी बरोबरीची लढाई सुरुवातीला होती. परंतु वेळ जसजसा होऊन गेला, EVM जसजशा उघडल्या तसतशी ही काटेची टक्कर ही भाजपच्या बाजूनं एकतर्फी झाली आणि निवडणूक भाजपच्या दिशेनं झुकलेला पॅटर्न महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये जसा दिसला तसा पश्चिम बंगालमध्येही दिसून आला. या निवडणुकीवर प्रभाव कुणाचा असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा अर्थातच मॅन ऑफ द मॅच म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाच हे पारितोषिक दिल्याशिवाय गत्यंतर नाही. देशाला TN शेषनसारख्या खमक्या निवडणूक आयुक्तांची परंपरा आहे, ज्यांनी देशाला आदर्श आचारसंहिता काय असते हे दाखवून दिले. निवडणुका पारदर्शक आणि निपक्षपातीपणे कशा व्हाव्यात याचा आदर्श ज्यांनी घालून दिला. परंतु ज्ञानेश कुमार यांच्या कारकिर्दीत मुख्य निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक आयोग झालेला आहे. विरोधी पक्षांना देशद्रोहाप्रमाणे वागणूक द्यायची आणि निवडणुका सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं झुकवायच्या, त्यासाठी वाटेल ते करायचे, हे धोरण आजच्या निवडणूक आयुक्तांना राबवलेले आहे. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचा विजय हा EVM मशीन आणि यंत्रणांचा गैरवापर करून मिळवलेला विजय असल्याचे रोखठोक प्रतिपादन निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना केले आहे. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणूक आयोगाच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने हडप केल्याचा घणाघाती आरोप केला आहे. 2024 पासून लोकसभा निवडणूक हरियाणा, महाराष्ट्र आणि बिहार राज्य विधानसभा निवडणुका या निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षानं हडप केल्याचे राहुल गांधी म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये 90 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. याचाच अर्थ 90 लाख मतदारांचा मतदानाचा मूलभूत अधिकार काढून घेतला गेला. आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण जेव्हा गेले तेव्हा सर्वोच्च न्यायालय काय म्हणते की आता पुढच्या वेळेस मतदान करा. घटनात्मक मुद्द्यावर मूलभूत अधिकाराचा हनन होत असताना सर्वोच्च न्यायालयानं घेतलेली ही भूमिका ही लोकशाहीचा खून करणारी आहे. या निवडणुकीत तामिळनाडूमध्ये सत्तांतर होऊन थलपती यांचा TVK या पक्षाने द्रविड मुन्नेत्र कळघम या स्टॅलिनच्या पक्षाचा पराभव करून हा नवीन पक्ष त्या ठिकाणी सत्तेवर आला. तर 10 वर्ष सतत सत्तेत असलेला केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा लाल किल्ला 10 वर्षानंतर पडल्याचे दिसून आले. पिनराई विजयन यांनी 10 वर्ष अतिशय चांगला कारभार केला. गरिबीमुक्त राज्य केल्यानंतरही त्यांच्या वाट्याला हे अपयश आले. एक राज्य नव्या पक्षाला द्या, एक राज्य जुन्या पक्षाला द्या आणि 3 राज्य आपल्याला ठेवा, अशा प्रकारचं पॅटर्न 2014 नंतर या देशात निर्माण झालेला आहे. EVM, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून अनेक राज्य, लोकसभा अक्षरशः राहुल गांधी म्हटल्याप्रमाणे हडप केल्या आहेत. देशातील लोकशाही ही धोक्यात आल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. लोकशाहीसाठी ही अतिशय धोक्याची घंटा आहे. लोकांनी जागृत होऊन EVM
आणि केंद्रीय तपास यंत्रणाच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे.